आज गुरसाळे पंचायत समिती गणातून मी उमेदवारी अर्ज भरला आहे आणि माझ्या मिसेस सुवर्णा गायकवाड यांनी जिल्हा परिषद बोशे गणातून अर्ज भरलाय. मला डंबेसाठी रामेश्वरी नदवे आणि मला दुसरा डंबेसाठी अर्ज शंकर मोहिते यांनी भरलाय. आम्ही महाराष्ट्रातलं एकमेव माझं नेतृत्व असं आहे की ज्यानं कुठलंही राजकीय पद नसताना 154 करोड रुपयाची विकास कामं केलेली आहेत. 154 करोड रुपयाची विकास कामं करणाऱ्या नेतृत्वाच्या मागे जनतेने जावं की आवर्जून रोज भूलभुलैया करणाऱ्या नेतृत्वाच्या मागे जनतेने जावं, हे जनतेने ठरवायचा विषय आहे. मला दोन्ही पक्षाचे आमंत्रण असताना मी अपक्ष अर्ज भरतोय, कारण कुठल्याही पक्षावरती आज माझा विश्वास राहिलेला नाही. आज संध्याकाळी एक जण राष्ट्रवादीचा असतो, दुसरा कमळाकडे असतो आणि तिसरा पंजाकडे असतो आणि अर्ज भरल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिसरंच नाव असतं. त्यामुळं माझं वैयक्तिक मी जी कामं केलेत ती माझ्या वैयक्तिक नेतृत्वावरती कामं केलेत, म्हणून मला या जनतेनं निवडून द्यावं. माझ्या मिसेसला जिल्हा परिषद बोशे गटातून निवडून द्यावं, विकासाच्या मुद्द्यावरती द्यावं. जर माझ्यापेक्षा आणि नेतृत्व विकास केलेला कोण असेल, कुणी कुणाचा नवरा मेला, कुणी कुणाचा बाप मेला, कुणी कुणाचा मुलगा झाला आणि कुणाचं नेतृत्व झालं म्हणून त्याला निवडून देऊ नका. विकासासाठी अहोरात्र झटणाऱ्या माणसाला निवडून द्या, विकास करणाऱ्या माणसाला निवडून द्या. तुम्ही पत्रकार सुज्ञ मंडळी आहात, ज्या माणसानं विकास केलाय माझ्या गावात फिरून बघा, आसपासच्या गावात न जावा. 16 करोड रुपयाचं प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करून आणून काम चालू आहे. कितीतरी रस्ते झालेत, चॅनलवरचे पूल झाले, भगीरथचे ट्रान्सफॉर्मर झाले आणि सबस्टेशन मंजूर करून आणले. एकाही तालुक्यातल्या आणि कुठल्या आमदार खासदाराच्या पत्र न येता राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या हाताला धरून सही आणणारा रामभाऊ गायकवाड आहे. म्हणून माझी इच्छा आहे की मला माझ्या मिसेसला जिल्हा परिषदेमध्ये आणि मला पंचायत समितीमध्ये पाठवा. विकास काय असतो ती दाखवण्याची जबाबदारी रामभाऊ गायकवाड मध्ये. भोसले जिल्हा परिषद गटामध्ये चुरशीची लढत आहे. तिथं अगदी त्यांच्या घरामध्ये 15 पासून जिल्हा परिषद त्यांच्या घरात आहे, ते देखील रंगणार आहेत. दुसरी गोष्ट अभिजित पाटलांची देखील उमेदवार आहेत. आव्हान वाटत नाही त्याच्यावर? कशाचं आव्हान आहे? ते नेत्याच्या जीवावरती उभं राहायला लागलेत. रामा गायकवाड विकासाच्या राहायला लागला. मी बघाच सांगितलं, कुणाचा बाप आमदार आहे, कुणाचा खासदार आहे, कोण माझा हे होता माझा ती होता म्हणून नका. त्यांनी फक्त एकच दाखवा, विकास दाखवा आणि मी माघारी घेतो. माझ्यापेक्षा आणि माझ्या मंडळीपेक्षा जर उमेदवार चांगला असेल तर परवा दिवशी सकाळी 11 वाजता माझा अर्ज रिमूव्ह केलेला असेल, त्या लोकांनी विकास दाखवायचा, मी अर्ज माघारी घेतो. कारखाना आहे त्यांचा, 100%. अहो, विकासासाठी झटणाऱ्या लोकांना नेतृत्व दिलं पाहिजे का नको? जी लोक माझा हे आहे म्हणून रात्री सकाळी 10-11ला उठणार, परत त्यांच्या घरातलं बघणार, कोण कारखाना काढतोय. मला मुख्यमंत्री एक दिवशी गाडीत बसले, बोलले विकासासाठी येणारा तूच आहे म्हणले, नाहीतर कोणी तू म्हणले कारखान्याला कर्ज द्या, माझ्या सोसायटीची चोरीची निधी मिटवा, कोण म्हणतो इन्कम टॅक्स माझा मिटवा. विकासासाठी येणारा तूच आहे म्हणले एकटा. राज्याचे मुख्यमंत्री सध्याचे देवेंद्र फडणवीस मला म्हणले. कुणाकडून आपण अर्ज दाखल अपक्ष अर्ज दाखल केलाय. दोन्ही अर्ज, दोन्ही तिन्ही चारही अर्ज आम्ही अपक्ष दाखल केलेले आहेत. मुख्यमंत्र्यांचं सारखं नाव घेतात तुम्ही भाजपकडून मागणी? अजिबात मागण करत नाही. माझं वैयक्तिक रिलेशन आहे. वैयक्तिक रिलेशन म्हणण्यापेक्षा राज्याचा मुख्यमंत्री काही पक्षाचा नाही, तो राज्याचा मुख्यमंत्री प्रशासन आहे. त्या प्रशासनाच्या मुख्यमंत्र्याकडे गेलं पाहिजे ना, सामान्य माणसानं काम घेऊन. ते काम घेऊन गेलं पाहिजे आणि काम हाताला धरून करून घेतलं पाहिजे. तुमच्या भागामध्ये उसाचं मोठं राजकारण आहे, प्रत्येक माणूस शेतकरी कारखानदारासोबत इथं जोडलाय. तुमचं कारखाना नाही काय नाही, कसं तुम्ही पिठा गिरणीसारखे कारखान झाले ते. आता कारखानदार घरात चालले ते लोकांच्या, आम्हाला ऊस द्या म्हणून. आता काय राहिलं का पहिल्यासारखं ऊसाचं राजकारण? चेअरमननं कारखान्याच्या बिलावरती बोलावं, आमदारांना विकासावरती बोलावं आणि जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्यांनाही विकासावरती बोलावं. का तर तेवढंच काम आहे. ह्या चेअरमननं जर सांगितलं मी ऊसाला भाव दिला, मला आमदार करा, पण ठीक आहे, तुला आमदार केलं, तू काम काय केलं ही लोकांनी त्याला विचारलं पाहिजे का नको? तू आमदार केल्यावर जर तू काम करत नसशील तर लोकांनी तुला दारात उभा केला नाही पाहिजे, कुठलाही पक्षाचा असू द्या. लोकांनी तुम्हाला मतं काय द्यायची? लोकांनी अहो 150 करोडची कामं केली, ह्याच्यापेक्षा अजून दुसरं काय केलं पाहिजे? विजन काय पुढे अजून काय करायचं? येणाऱ्या जे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ज्या आहेत ती मी ई लर्निंग करणार आहे. जी गोरगरिबाची मुलं पंढरपूरच्या शाळेत जातात, 50,000 फी द्या, ती बंद करणार आहे मी पहिल्यांदा. आणि सामान्यातली सामान्य शाळा, जिल्हा परिषदेची शाळा ई लर्निंग राज्यात पहिलं नाव करून देणार. 150 करोड रुपये राज्यातला माझ्या गावाला पहिला निधी जास्त आहे. तुम्ही वेबसाईटला टाकून बघा. अनेक मोठी कुटुंब तुमच्या समोर असणार आहेत, राजकीय प्राबल्य असणारे. कसं राजकीय प्राबल्यच घरी तरत नाही, ते सांगतात काय समोर असणारे लोक, माझा ही होता म्हणून मला मत द्या. अरे तू काय केलं म्हणून तुला मत द्या, ही सांग ना तू. त्यामुळे मी समोर माझ्या प्राबल्य कुणालाही धरत नाही. मी माझं काम
माझ्या विकासावर मी बोलतोय जनतेशी. भोश्यात कुठेतरी घराणेशाही चालू झाली आहे का भोश्यात कुठेतरी? मी कुणाला काय वाटतंय? घरांच्या बोलणार नाही, मी विकासावर बोलतो. हा रामभाऊ, तुम्ही अर्ज भरताना तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये चर्चा अशी होती की एंट्री असते, पण त्यावेळी तुम्ही एंट्री काय केली नाही किंवा चर्चा असते? तुमच्या लुकची चर्चा असते काय? सामान्य माणूस, सामान्य ह्याच्यातला अर्ज होता. हा. गेल्या वेळेला लोकसभेला मी अर्ज भरला एम म्हणून, ह्या वेळेला भरायचा होता. पण सामान्यातल्या जनतेचं म्हणणं आलं की सामान्य लोकांची निवडणूक आहे, इथं काय तुम्ही लय मोठा टंट करण्यात काय अर्थ नाही. त्यामुळे मी सामान्य साधेपणा. ह्याच्यावर साधेपणानं अर्ज भरलाय आणि साधेपणानं मी लोकांच्या दारात मत मागायला जाणार आहे. बरं. तुम्हाला मी कॉम्प्लेट देतो, या कॉम्प्लेटच्या वेबसाईटला जावा आणि कॉम्प्लेटची कामं झालीत की नाही. कुठल्याही आमदार खासदाराचं पत्र न घेता मी राज्याच्या मुख्यमंत्र्याकडून पैसे मंजूर करून आणतो. करोडोंची विकास कामं झालीत म्हणताय, लोक साथ देतील विश्वास आहे? अहो, मला सांगा, ह्याच्यापेक्षा दुर्दैवी काय? जर ह्या करोडच्या विकास कामाला साथ न देणारे लोक असतील तर ह्याच्यापेक्षा दुर्दैवी काय आहे? हा. त्यामुळे मला 100% विकासाच्या जोरावरती लोक साथ देतील, ह्याच्यापेक्षा माझं दुसरं काही मोठं मत नाही. लढायचं आहे आता. आम्ही तो धंदा मोठ्या प्रमाणात आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये चर्चा आहे, दारू मोठ्या प्रमाणात आहे. ज्यांना आलेले संसार उद्ध्वस्त होत्या, त्याला कुणाचा राजकीय देखील हात सांगितला जातो त्या धंद्यावरती. तुमचं त्याच्यावरती काय? आणि 100% त्याच्यावर आंदोलन करू. मला लोकांनी निवडून देऊ द्या, मला लय किती मोठा हात आहे असू द्या, ते हात काढायची जबाबदारी माझी. आता लढायचं? हा, लढायचं, हा 100% लढायचं आता ह्या वेळेला. माघार नाही. आता जे मैदानात उतरला, जनतेच्या विश्वासावर तुम्ही केलेल्या कामाची पोचपावती म्हणून उतरला. हा, बरोबर, 100%. राजकीय माघार दबाव नाही. नाही. मला राजकीय दबाव आणणारा कोण आहे? हा. या महाराष्ट्रात जन्माला आला नाही रामा गायकवाडला राजकीय दबाव आणणारा. हा. मुख्यमंत्री नाही, मुख्यमंत्र्याचं नाव घेतो. मुख्यमंत्री काय पक्षाचा नेता आहे काय? मुख्यमंत्री कोण असतो? एक प्रशासकीय अधिकारी असतो. तो प्रशासकीय अधिकारी त्या माणसाकडे जात असताना मी ते प्रशासनाचा अधिकारी म्हणून जाणार ना त्या माणसाकडे. त्याने म्हणू द्या, मला त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी म्हणू द्या, तुम्ही रामभाऊ आमच्याकडे येऊ नका. मी येत नाही. ठीक आहे, मग काही झालं तर माघार अजिबात माघारी नाही. घेणार. लढायचं आहे. लढायचं आहे, 100% लढणार आहे मी. माझं तुमच्या माध्यमातून जनतेला सांगणं आहे आणि नेतृत्वाला सांगणं आहे, त्या नेत्याला विचारा उभा राहणाऱ्या, तू काय केलंय बाबा म्हणून तुला लोकांनी मत टाकावं. कोण म्हणेल माझा अमुक होता, अरे तू सांग रे बाबा, तू स्वतः काय केलं या. जर लोक अशा नेतृत्वाच्या मागे उभा राहिली तर लोकांना, मला वाटत नाही की ह्या महाराष्ट्रामध्ये संविधान जिवंत आहे. मी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू द्या, महात्मा ज्योतिबा फुले असू द्या, फतिमा शेख असू द्या, किंवा छत्रपती शिवराय असू द्या, अहिल्यादेवी होळकर असू द्या, ह्या महामानवाने तुम्हाला मला काय सांगितलंय की लढला पाहिजे, म्हणून मी लढायला उभा राहिलो. वंशावळीच्या राजकारणाच्या विरोधात तुमची भूमिका काय असेल? मी काय सांगितलं, मी कुणाच्या नेतृत्वावर लढणाऱ्या माणसाची मी ही तुलना करत नाही. त्याने कोण वंशावळीला उभा राहतो त्याला विचारा, जो उभा राहिला त्याला विचारा तू काय केलंय. माझ्यापेक्षा जर त्यानं एक पाऊल जास्त काम केलं असेल तर मी माझा अर्ज माघार घेतो, नसेल तर त्याने घ्यावा. लोकांनी ठरवावं काय करायचं. ओके.